शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा योग शिबिरात प्रत्यक्ष सहभाग, उत्स्फूर्त सहभाग. विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणेची नवी ऊर्जा. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संकल्प माध्यमिक विद्यालय, इंदुमती जाधव विद्यालय आणि प्रेरणा बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं शांती उद्यानालगतच्या मैदानावर भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या योग शिबिराला माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर.जी. चौगुले आणि विस्तार अधिकारी डी.ए. पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केवळ भेटच दिली नाही, तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत योगासनांमध्ये सक्रिय सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. अधिकारी वर्ग स्वतः विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरून योगासनं करत असल्याचं दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला. योग शिक्षक पिंटू नाईक यांनी योगाचं शास्त्रीय महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे योगदान याविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी यांनी सूर्यनमस्कार, ताडासन तसेच विविध योगासनं सहजतेने केली. संकल्प माध्यमिक विद्यालय, इंदुमती जाधव विद्यालय आणि प्रेरणा बालक मंदिर येथे मार्च-एप्रिल महिन्यापासून नियमितपणे योग प्रशिक्षण शिबिर राबवलं जातं. योगामुळे मुलांचं आरोग्य सक्षम होत असून तणावमुक्त, आनंदी आणि सुदृढ व्यक्तिमत्व घडण्यास मोठी मदत होत आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. निरोगी शरीर, सुदृढ मन आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमामधून प्रभावीपणे देण्यात आला. या यशस्वी योग शिबिरासाठी संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार, इंदुमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.वाय. पाटील, प्रेरणा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सृष्टी माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं. तसेच संकल्प माध्यमिक विद्यालयाचे अवधूत कुलकर्णी, आर.डी. पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, संभाजी पाटील, दत्ता पाटील, संभाजी चौगुले, यशवंत राणगे, इंदुमती जाधव विद्यालयाचे राजेश कोंडेकर, तेजस्विनी स्वामी, पाटील मॅडम, यादव भोये तसेच प्रेरणा बालक मंदिरच्या सृष्टी माने, पवार मॅडम यांनी अथक परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे उपशिक्षणाधिकारी आर.जी. चौगुले आणि विस्तार अधिकारी डी.ए. पाटील यांची ऊर्जा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना योग ही केवळ एक कृती नसून निरोगी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हा संदेश प्रत्यक्ष अनुभवातून मिळाला. मोठ्या संख्येनं उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचं आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाचं मनापासून कौतुक केलं. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा सुंदर समन्वय साधणारा जीवनमार्ग आहे. अशा उपक्रमांमधून निरोगी, सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडवण्याचं कार्य आपल्या शाळा सातत्याने करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.